मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ज्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षेच्या संदर्भात आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये या चॅनेलच्या माध्यमातून माहिती बघितली होती. त्याचबरोबर या भरती परीक्षांच्यामध्ये जे विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या महत्त्वाच्या प्रश्नांची आपण या ठिकाणी या चॅनेलच्या माध्यमातून माहिती बघत आहोत. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या भरती परीक्षेच्या संदर्भात इथे माहिती बघायची आहे. ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असणारा एक वित्त विभाग आहे. त्या वित्त विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची अधिसूचना, एक महत्त्वाचं राजपत्र जारी करण्यात आलेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्या राजपत्राच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. राजपत्र काय आहे, कसं आहे, कारण हे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा किंवा वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करतात त्या सर्वांच्यासाठी हे राजपत्र महत्त्वाचं आहे, कारण हे एक चांगल्या प्रकारची संधी तुम्हाला या ठिकाणी चालून आलेली आहे. हे राजपत्र शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. हे राजपत्र महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियम जे आहेत त्या अधिनियमांना अनुसरून तयार केलेलं आहे. वित्त विभागाचं हे असणारं राजपत्र आहे, अधिसूचना आहे. ही जी अधिसूचना आहे एका भरतीच्या संदर्भात आहे. त्या भरतीच्या विषयीच आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. आता वित्त विभाग जो आहे त्या वित्त विभागाच्या माध्यमातून किंवा वित्त विभागामध्ये लेखा व कोषागार जो संचालनालय आहे यामध्ये भरलं जाणारं वरिष्ठ लेखापाल गट क आणि कनिष्ठ लेखापाल गट क या संवर्गातील असणारी जी पदं आहेत ती पदं भरण्यासाठी या ठिकाणी असणारी ही अधिसूचना काढलेली आहे. जर आपण बघितलं तर अधिसूचना एखाद्या विभागाची किंवा एखाद्या जाहिरातीची निघते त्यावेळेला त्याची काही दिवसातच मुख्य जाहिरात प्रसिद्ध होते आणि मुख्य जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची पूर्ण भरतीची प्रक्रिया चालू होते. त्यामुळे आता ही तुम्हाला असणारी एक महत्त्वाची पूर्वसूचना समजून चला की आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून वरिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ लेखापाल या 2 पदांच्यासाठी या ठिकाणी ही अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. आता या संदर्भातील आपल्याला महत्त्वाची माहिती बघायची आहे. आता हे जे राजपत्र आहे, राजपत्र जे पब्लिश झालं किंवा जाहीर झालं, प्रसिद्ध झालं त्या दिनांकापासून हे अंमलात आणलेलं आहे. आता या ठिकाणी काही महत्त्वाच्या इथं या भरतीच्या संदर्भात महत्त्वाच्या संकल्पना दिलेल्या आहेत. एक पहिली संकल्पना आहे ती म्हणजे नियुक्ती प्राधिकारी. आता नियुक्ती प्राधिकारी कोण असणार आहे तर वरिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ लेखापाल या उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी त्या प्रादेशिक विभागांच्या मध्ये जे सहसंचालक आहेत ते सहसंचालक नियुक्ती प्राधिकारी आहेत. म्हणजे आता कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हे त्या प्रादेशिक विभागातील, म्हणजे प्रादेशिक विभाग म्हणजे कोणता, कोकण विभाग, पुणे विभाग, त्या प्रादेशिक विभागातील जे सहसंचालक आहे ते सहसंचालक नियुक्ती प्राधिकारी असणार आहेत. म्हणजे यांची नियुक्ती करण्याचा अधिकार पूर्ण त्यांच्या या सहसंचालकांच्या वरती असणार आहे. आता विभाग म्हणजे काय आहे तर विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावलीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेला जो वित्त विभाग आहे तो वित्त विभाग म्हणजे विभाग आहे. आता दुसरं म्हणजे पदवी ही महत्त्वाची क्रायटेरिया असणार आहे. तर पदवी म्हणजे काय तर संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता म्हणजेच पदवी असेल. संचालनालय याचीही संकल्पना दिलेली आहे. वित्त विभागाच्या अधिपत्याखाली लेखा आणि कोषागाराचं संचालनालय असं त्याचा अर्थ असणार आहे. प्रादेशिक निवड समिती. आता अर्थ आणि कनिष्ठ लेखापाल गट क या पदावरील सरळ सेवा भरतीकरता उमेदवारांच्या निवडीच्या प्रयोजनार्थ वित्त विभागामार्फत वेळोवेळी गठीत केलेल्या ज्या समित्या आहेत त्या समितींना प्रादेशिक निवड समिती असं म्हटलं जाणार आहे. म्हणजे त्या प्रादेशिक तत्वावरती असणारी जी निवड समिती असेल त्या निवड समितीला प्रादेशिक निवड समिती असं म्हटलं जाईल. ज्येष्ठता अधीन प्रमाणपत्र म्हणजे यातील काही जागा सिनियरिटीच्या माध्यमातूनही भरल्या जाणार आहेत. तर त्या सिनियरिटीच्या माध्यमातून ज्या जागा राखीव ठेवल्या जातील त्याला ज्येष्ठता अधीन पात्रता असं म्हटलेलं आहे. शासन म्हणजे महाराष्ट्र शासन शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र याचा अर्थ असेल टंकलेखन आणि संगणक टंकलेखन याचं प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या माध्यमातून दिलेलं असलं पाहिजे असा त्याचा उल्लेख आहे. आता वरिष्ठ लेखापाल गट क या पदावरील नियुक्तीच्या संदर्भात
प्रादेशिक विभागीय संवर्गातील कनिष्ठ लेखापालाचं पद धारण करणाऱ्या उमेदवाराला किमान 3 वर्ष त्याची सेवा झालेली पाहिजे, तरच तो वरिष्ठ लेखापालासाठी अर्ज करू शकतो. कनिष्ठ लेखापालासाठी पदोन्नतीचा नियुक्तीचा मार्ग लिपिक, टंकलेखक, गटक हे पद धारण करणाऱ्या पदावरील 3 वर्षाहून अधिक कमी नसेल इतक्या सलग नियमित सेवा झालेल्या व्यक्तीला या ठिकाणी कनिष्ठ लेखापालासाठी अर्ज करण्यात येणार आहे. नामनिर्देशित नियुक्तीचा मार्ग जो असेल तो स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे नियुक्तीत केली जाईल. किमान वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी वय 19 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे ओपनसाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयासाठी 43 वर्ष हे वयाची कालमर्यादा असणार आहे किंवा वयोमर्यादा असणार आहे. शैक्षणिक अर्हता पदवी जी आपण वरती संकल्पना बघितली ती. तांत्रिक अर्हता म्हणजे मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट हे वेगाचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. किंवा अनुकंपा तत्वावरती निवड करण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमनित केलेल्या वेगवेगळे जे नियम आहेत ते नियम धारण केलेले सर्व उमेदवार याच ठिकाणी अनुकंपावरती अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. आता नियम 4 दिलेला आहे तो म्हणजे एकूण मंजूर पदसंख्येसाठी पदोन्नती आणि अनुकंपावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाने नियुक्ती देण्याचे प्रमाण या अनुक्रमे 50-50 असे राहील. म्हणजे एकूण जागांच्या 50% जागा या अनुकंपावरील आणि पदोन्नतीनं या 2 प्रकारे भरण्यात येणार आहेत. म्हणजे जर 10 जागा असतील तर 10 पैकी 5 जागा या पदोन्नती आणि अनुकंपावरती असणार आहेत, तर 5 जागा उरलेल्या MPSCच्या माध्यमातून भरल्या जातील. आता पुढचे इथं या ठिकाणी नियम दिलेले आहेत. हे नियम वेगवेगळे आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर पदावर पदोन्नती नियुक्ती होणाऱ्या व्यक्तीने पदोन्नतीपूर्वी विविध सगळ्या परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आता सदर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवणं ही त्यांना आवश्यक राहणार आहे. अशा प्रकारचे इथे हा नियम घालून दिलेला आहे. ही महत्त्वाची जी अर्हता आहे ही अर्हता वेगवेगळ्या ह्या दोन्ही पदांच्या संदर्भात इथे दिलेली आहे. त्याचा उल्लेख इथे वेगवेगळं दिलेला आहे. आता तिथं थोडक्यात आपण जर बघितलं तर संगणकाच्या प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये शासनाने जे वेगवेगळे नियम घालून दिलेले त्या वेगवेगळ्या नियमांच्यानुसार तुमची संगणक पात्रता परीक्षा असणं गरजेचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीच्या वेळी त्यानंतर 2पेक्षा जास्त अपत्य असल्याचं त्याने सिद्ध केलं पाहिजे. आता जर ती 2पेक्षा जास्त अपत्य असली तर ती व्यक्ती शासनाच्या सेवेकरता अपात्र राहणार आहे. हाही त्याच्यासाठी महत्त्वाचा नियम असलेला पाहायला मिळतो. अशा प्रकारे ही आपल्या वित्त विभागाच्या माध्यमातून कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लेखापालाच्या संदर्भात आलेली एक महत्त्वाची अधिसूचना आहे. या संदर्भातील जे मुख्य जाहिरात आहे थोड्याच दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल. ती प्रसिद्ध झाल्यानंतर आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या वित्त विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल या 2 पदांच्या भरतीसाठी तुम्ही आत्तापासून तयारीला लागणं गरजेचं आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा. त्याचबरोबर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला इथून पुढची येणारी माहिती तुम्हाला भेटून जाईल. थँक्यू.